महाराज म्हणतात की तुम्ही साधूचा वेश घेतलेला आहे, पण तुमचं मन जर अपवित्र असेल तर वरवर तुमचं हे सोंग काहीच उपयोगाचं नाही, असं ते सांगतात. काय म्हणतात? अडचणीचे दार बाहेर माझी पैस फार, काय करावे ते मौन, दाही दिशा हिंडे मन, बाहेर दावी वेश, माझी वासनेचा लेश, नाही इंद्रिया दमन, काय मांडीला दुकान, सारविले निके, वरी माझी अवघे फिके, तुका म्हणे अंती, काही न लागेच हाती. तर एखाद्या व्यक्तीने खूप मोठे घर बांधले आहे, आतमध्ये खूप जागा आहे, बाहेरही खूप जागा आहे, पण घरात जाण्यासाठी जे दार आहे ते दारच छोटे आहे, अडचणीचे आहे, आपण सहज जाऊ शकत नाही, ज्यातून आपल्याला जाता येत नाही. तर अशा घराचा काय उपयोग आहे बरे? त्याचप्रमाणे ज्याचे मन दाही दिशा फिरत असते, तर दाही दिशा मन फिरणारा माणूस कितीही जरी मौन धरत असेल तर त्याचा काही उपयोग आहे का? काहीच उपयोग नाही. बाहेर साधुसंत असल्याचा वेश धारण करून आपण सोंग आणतो, पण आपल्या आतमध्ये, आपल्या मनामध्ये जर वासनेचा लेश असेल, अंश असेल, तर त्याचा काही उपयोग आहे का? काहीच उपयोग नाही. इंद्रियाचे तू दमन करू शकत नाहीस, इंद्रियांना तू आपल्या संयमात ठेवू शकत नाहीस, तर मग परमार्थाचे दुकान का मांडले आहेस तू? बाहेरून भिंतीला चांगले वरवर सारवले, परंतु आतमध्ये घरात घाणच असेल तर काही उपयोग आहे का? त्याचप्रमाणे तुम्ही साधूचे वरवर वेश धारण करून सोंग घेतले, परंतु आतमध्ये तुमचे मन जर अपवित्र असेल तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. आणि मन तुकाराम महाराज म्हणतात, अशा सोंगी मनुष्याच्या शेवटी हाताला काहीच लागत नाही. फक्त ते सोंग करतात, लोकांना दाखवतात की मी खूप बरबाद करतो, पण आतमध्ये जर त्याचं मन निर्मळ नसेल तर या सोंगाचा काहीसुद्धा उपयोग होत नाही. रामकृष्ण हरी.